स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगवरती. मित्रांनो, आपल्याला आज भेटलं होतं मुंबईवरून डायरेक्ट पुन्हा रिटर्न भाडं होतं आणि खूप लेट झाला होता मला निघायला. म्हणलं आज तर काय खरं नाही, पण गेलो. कस्टमरच अजून 2 तास लेट होतं. मग काय तिथं फिरत बसलो. मग आलं कस्टमर, घेतलं, त्याला पिकअप केलं आणि डायरेक्टली गेलो सीधा फूड मॉलवर थांबलो. चहा वगैरे घेतला आणि निघालो तिकडून डायरेक्ट पुण्यात. तर काय मग मित्रांनो, अशी स्वागत केलं होतं ट्रॅफिकने खतरनाकवाने. आम्हाला लेट झाला होता, त्याच्यात ट्रॅफिकमुळे अजून लेट झाला होता. मग काय नाही, डेस्टिनेशनवरती आपण पोचलो होतो आणि हे तिकडचं दृश्य ऐका. आहे भाई, खऱ्यानेच शिक्षणापासून वंचितच भावांनो बहिणींनो, जो तुम्ही माझा व्हिडिओ जो बघतो आपण, शक्यतो मिडल क्लास लोक, जे पण इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, सोशल मीडियावर सगळे मिडल क्लास लोकच असतात असं मला वाटतं. आता अशाच मी कल्याणला सुद्धा एका युनिव्हर्सिटीला गेलो आणि खूप असं बघण्यासारखं. युनिव्हर्सिटीमध्ये आपण वंचितच भावांनो शिक्षणापासून, एवढं तर माझ्या ध्यानात आलेलं आहे. आणि इथं सगळे जे आहेत ना, जे मी आता बघितलं, मोठ्या माणसांचे मुलं आहेत आणि ज्यांच्याकडे पैसा आहे तेच ह्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकू शकतं आणि तेच इथे राहू शकतात. आता हे हॉस्टेलच भावांना, हॉस्टेलसुद्धा 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही आहेत. आपल्याला परवडणार नाही ह्याचं रेंट वगैरे द्यायला. हे ज्यांचा बिझनेस आहेत, मोठमोठे बिझनेसमॅन आहेत, हेच इथं फक्त त्यांच्या मुलांना इथं शिकू शकतात. बाकी आपल्याला खऱ्याने शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. कोणतरी महापुरुष बोलून गेलेले आहेत आणि जो तो पेईल तो वाघासारखी डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. तर शिक्षण खूपच महत्त्वाचं आहे आणि ही फ्लॅम युनिव्हर्सिटी अशी खूप बघण्यासारखी आहे ना, एकदम छान असं मला वाटलेलं आहे या युनिव्हर्सिटीबद्दल. काय निघलो तिथून, झालं होतं कस्टमरचं काम. बघा, रोडचे कामं चालू आहेत, खतरनाक, एवढा बेकार रस्ता. आणि पुढं आलो, CNGला लावली होती गाडी. जाताना आपण पेट्रोलवरच भरली होती गाडी आणि पेट्रोलवरच त्याला ड्रॉप केलं होतं, कारण की उशीरच तेवढा झाला होता. निघालो फटाफट, टोल क्रॉस केला, एक्सप्रेसवेला चढलो आणि मुंबईत एंट्री केली. हे बघा, या अशा खतरनाक आपल्याला ट्रॅफिक लागली होती. कमीत कमी 20 किलोमीटरला बघा मित्रांनो 41 मिनटं दाखवत होते. गेलो फटाफट आणि कस्टमरला त्याच्या डेस्टिनेशनवरती ड्रॉप केलं आणि तिथून पुढं आपण डायरेक्टली घरीच गेलो. कुठं नाही गेलो, डायरेक्टली परत CNG भरायचं मन होत होतं, पण बोललो नको, आता खूप थकल्यासारखं झालं होतं. खूप ट्रॅफिक भेटली होती सॅटर्डे असल्यामुळे. मुंबई पुन्हा खूप पब्लिक करत होती, त्याच्यामुळं आपण डायरेक्टली घरी गेलो आणि डायरेक्ट झोपून घेतलं. अजून भेटूया असंच मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगवरती. तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा. चला, जय हिंद.